कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वाद रंगलाय। चंदगडचे पक्ष आमदार शिवाजी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना गोकुळच्या निवडणुकीनंतर यावर बोलल्याचं भाष्य मंत्री मुश्रीफ यांनी केलंय। शिवाय आमदार शिवाजी पाटील यांचे आभार देखील मानलेत। गेली 40 वर्षे मला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनुभव आहे। 6 वेळा निवडून आलोय, 25 वर्षे मंत्रिपद आहे। राज्यातल्या तमाम कार्यकर्त्यांना हसन मुश्रीफ काय हे माहिती आहे, कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायला नको। गोकुळचे ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच शिवाजी पाटील यांना उत्तर देईन अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे। तसेच मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असंही मुश्रीफ म्हणाले। मी शिवाजी पाटील यांचा आभारी आहे की त्यांनी मला रिकामं केलं। 12,000 वेळा नाही तर 13,000 वेळा मी म्हणालोय की मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मंत्री आहे, पण आता कोण काय बोलतो ते मला माहीत नाही। गोकुळच्या प्रश्नावर मी आता काही उत्तर देणार नाही। ज्या दिवशी गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी मी गुलाल लावून उत्तर देईन असं म्हणत मंत्री मुश्रीफ यांनी शड्डू ठोकलाय। अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो आहेत। अजितदादा यांनी फार मोठा विचार करून हा निर्णय घेतलाय, त्यामुळे योगेंद्र पवार यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाही। आम्ही महायुतीचे घटक आहोत, महायुतीचे घटक म्हणून राहणार आहोत। सुनेत्रा पवार वहिनी या उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्रीपद 42 आमदार खासदार अशा वेळी चुकीची वक्तव्य करणं योग्य नाही असंही मुश्रीफ म्हणाले। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। हे बघा, माझ्या राजकीय आणि सामाजिक 40-50 वर्षाचा माझा अनुभव आहे। यामध्ये अनेक सहकारामध्ये राजकीय, आता मी 6 वेळा निवडून आलेलो आहे, 30 वर्ष राज्याचे 25 वर्ष मंत्री राहिलेलो आहे। त्यामुळे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नव्हे तमाम राज्यातल्या कार्यकर्त्यांना माहिती आहे की हसन मुश्रीफ काय व्यक्ती आहे। त्यामुळे असं कोण काय बोलतंय त्याच्याबद्दल आपण लक्ष द्यायला नको। गोकुळबद्दल मी तुम्हाला एकच आणि शेवटचं सांगतो, गोकुळचा ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावून हसन मुश्रीफ सविस्तर प्रतिक्रिया देईल। पण हसन मुश्रीफ महायुती गोकुळच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप सोबत नको अशा पद्धतीची त्यांची मुख्यमंत्र्यांकडे आपण ठीक आहे, चांगले आहे। मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य आहे आणि मी त्यांचा आभारी आहे की मला त्यांनी रिकामं केलं नाही। पण दुसरं एक बाब म्हणजे सतेज पाटील काल म्हणाले की महायुती किंवा भाजप जर हसन मुश्रीफांना घ्यायला तयार नसतील तर मुश्रीफ साहेब एवढा आग्रह का करतायत? महायुतीचे शिल्पकारच आपण असल्यासारखं ते वागतायत किंवा तशा पद्धतीचं त्यांचं नाही। आता मी वक्तव्य असं होतं की गेल्या 6 महिन्यात 12,000 वेळा ते म्हणाले की गोकुळची निवडणूक महायुती म्हणून झाली। 12,000 नाही 13,000 वेळा म्हणावलं असेल। मी महायुतीचा घटक आहे, महायुतीचा मी मंत्री आहे, त्यामुळे महायुतीसाठी आपण पॅनलमध्ये करणार असं मी म्हणालो होतो। आता बंटी पाटलांचं काय मत आहे मला माहिती नाही, परंतु गोकुळच्या आता मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार नाही। निवडणुकीचा ज्यावेळी गोकुळचा निकाल लागेल त्यावेळेला गुलाल लावून तुम्हाला सविस्तर मुलाखत देईन।